Students, last time we have started with the types of molds, and in which we have seen green sand mold, uh, which is containing the moisture, and the as soon as we prepare the mold, we pour the molten metal, and no further heating or baking process is done in green sand mold. Then second was skin dried mold, where a layer of material inside the cavity, काही पोर्शन आतमधला कॅव्हिटीचा ड्राय केला जातो विथ द हेल्प ऑफ गॅस फ्लेम ऑर द टॉर्च. सो दिस इज स्किन ड्राईड मोल्ड. देन दी नेक्स्ट वॉज ड्राय सँड मोल्ड, जिथे मोल्ड तयार झाल्यावर त्याला बेकिंग करतात ओव्हनमध्ये. देन नेक्स्ट इज एअर ड्राईड मोल्ड. तर जस्ट सिमिलर टू स्किन ड्राईड, फक्त इथे काय हीटचा उपयोग नाही करत, म्हणजे फ्लेम किंवा गॅस टॉर्चच्या साहाय्याने याला ड्राय नाही करत, नुसतं हवा म्हणजे जी एअर आहे. द स्किन हार्डनेस ऑफ दिस मोल्ड इज अटेंड बाय अलाउइंग द युज्युअल ग्रीन सँड मोल्ड एक्सपोज टू एअर. त्याला ॲटमॉस्फेरिक एअरच्या त्याला वाळू देतात, ड्युरिंग विच द मोल्ड सरफेस इज हार्डन ड्यू टू इव्हॅपोरेशन ऑफ सम मॉइश्चर फ्रॉम. मोल्ड तयार केल्यावर लगेच त्याच्यात मोल्टन मेटल पोअर करत नाही, जसं आपण ग्रीन सँड मोल्डमध्ये करतो. याच्यामध्ये इट इज अलाउड टू एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर अँड इट इज अलाउड टू ड्राय. देन नेक्स्ट इज लोम मोल्ड. तर लोम मोर्टार ज्याला म्हणतो आपण, डांबर टाईप एक केमिकल असतं. खूप मोठ्या कास्टिंग जर असतील तर ते एक सेपरेट मोल्ड कन्स्ट्रक्ट करावा लागतो. विटा आणि वेगवेगळे सिलिका सँड, सॉडस्ट, हे लोम मोर्टर, फायर क्ले याच्या साह्याने ते मोल्ड बनवतात. मोठा दे आर यूज फॉर एक्स्ट्रीमली लार्ज कास्टिंग्स. दे आर फर्स्ट बिल्डअप विथ ब्रिक्स अँड ऑफन रिइन्फोर्स विथ आयर्न प्लेट्स. त्याला स्ट्रेंथ यावी म्हणून त्याच्यात आयर्नच्या प्लेट्स पण टाकलेल्या असतात. ब्रिक्सच्या विटांच्या साह्याने तो मोल्ड बनवलेला असतो. अ लोम मोर्टार कन्सिस्टिंग ऑफ कोर्स ग्रेन्ड सिलिका सँड, सॉडस्ट याचं सगळ्याचं मिक्सचर जे आहे, वॉटर, हे प्रिपेअर केलं जातं आणि त्या ब्रिक्स आणि जे आयर्न प्लेट्स आपण स्ट्रक्चर उभं केलं आहे त्याच्यावर याचं प्लॅस्टरिंग केलं जातं. द मोल्ड इज देन फिनिश्ड बाय स्वीप्स अँड स्टिकल्स. त्याला जसं आपण घराला प्लॅस्टर करतो तर स्टिकल्सच्या साह्याने आपण ते फिनिशिंग करतो, यातलं एक्स्ट्रा मटेरियल काढून टाकतो. सेम इज द केस रिफ्रॅक्टरी कोटिंग जे दिलेलं आहे आपण वर ब्रिक्सला, हे म्हणजे लोम मोर्टार, सॉडस्ट झालं, फायर क्ले झालं, पाणी, हे सगळं मिक्स करून आपण त्याच्यावर प्लॅस्टर केलेलं आहे. सो ते जी कोटिंग आहे आणि फाईनली बेक्ड त्याला बेकिंग पण केलं जातं, जाळल्या जातं, टू प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू रेजिस्ट दी हेवी फ्लो ऑफ मोल्टन मेटल. कारण खूप मोठं कास्टिंग आहे, एक सेपरेट मोल्ड आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागतो पहिले. सो कन्स्ट्रक्शन ऑफ दीज मोल्ड्स रिड्युसेस दी पॅटर्न कॉस्ट. पॅटर्नचा कॉस्ट याच्यात कमी होऊन जाईल, बट ॲट दी सेम टाईम देअर कन्स्ट्रक्शन इन्व्हॉल्व्स ए लॉट ऑफ टाईम अँड स्किल्स. पॅटर्नची गरज नाही आहे, पण आता इथं तुम्ही पाहताय की खूप मोठा एक घर किंवा एका रूम एवढं कास्टिंग साठी आपण ते तयार केलेलं आहे. डायग्राममध्ये दाखवलं आहे की ब्रिक्स आहेत, सिमेंटच्या आयर्नच्या प्लेट्स आहेत आणि प्लॅस्टरिंग केलेलं आहे. तर वी कॅन सी हिअर द कन्स्ट्रक्शन ऑफ लोम मोल्ड्स विच आर यूज्ड फॉर व्हेरी high casting or large casting rather. Then cement bonded sand mold. Cement bonded म्हणजे सरळ सरळ सिमेंट आणि वाळू, रेती किंवा ज्याला सँड म्हणतो आपण. दीज मोल्ड्स आर प्रिफर्ड फॉर लार्ज कास्टिंग, जिथे प्रेशर जास्त येणार आहे, हीट जास्त येणार आहे, मोल्टन मेटल जास्त आहे आणि मोल्ड जो आहे तो स्ट्रेंथ जास्त पाहिजे. So although small ones can be also made through this,
द मिक्सचर इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ सिलिका सँड, पोर्टलँड सिमेंट, जे सिमेंट आपण पाहतो आपल्या डेली यूजमध्ये, अँड वॉटर, रेती, सिमेंट आणि पाणी हे मिक्स करून तो त्याचा बॉन्ड सिमेंट जो आहे त्याला जर तो क्युरिंग केलं आपण, त्याला अलाव केलं, ॲटमॉस्फिरिक एअर ड्राय केलं, तर इट विल फॉर्म ए स्ट्रॉंग बॉन्ड. अ टिपिकल मिक्सचर विल कन्सिस्ट ऑफ 10% सिमेंट, 4.5% ऑफ वॉटर अँड 85.5% ऑफ सँड. हे पर्सेंटेज असतं. आणि सेटिंग ऑफ सिमेंट टेक्स अबाउट 70. आपण पाहिलं की जवळजवळ 3 दिवस आपण त्याला सेट व्हायला देतो. सेपरेट प्रिपरेशन ऑफ कोप अँड ड्रॅग इज नीडेड. आता कोप जो आहे, जो वरचा पोर्शन आहे मोल्डचा, आणि ड्रॅग जो आहे तो खालचा पोर्शन, दॅट विल सी इन डिटेल, इज नीडेड टू लो ग्रीन स्ट्रेंथ ऑफ सिमेंट इन वेट स्टेट. त्याचं कोपचं वेगळं प्रिपरेशन करावं लागतं, ड्रॅगचं वेगळं प्रिपरेशन करावं लागतं. ऑन सेटिंग ऑफ कोर्स इट प्रोड्युसेस अ मोल्ड ऑफ व्हेरी हाय स्ट्रेंथ अँड हार्डनेस. जेव्हा ते आपण एकत्र करू तो तो जो मोल्ड तयार होईल त्याची स्ट्रेंथ जी आहे ती खूप जास्त होईल. रॅमिंगची गरज नाही इथे, कारण सिमेंट आहे, सिमेंट बॉन्डेड आहे. सिमेंट बॉन्डेड सँड रिक्वायर्स लेस रॅमिंग. इथे फार काही प्रेशर नाही. रॅमिंग म्हणजे त्याला थापटणे किंवा त्याला दाबणे, प्रेशर देणे, जे आपण ग्रीन सँड मोल्डमध्ये करतो. दॅट इज व्हॉट इज रॅमिंग. देन प्लॅस्टर मोल्ड, जे लो मेल्टिंग पॉईंट मेटल्स आहेत, नॉन फेरस, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ, ब्रास, त्याच्यासाठी प्लॅस्टर मोल्ड आपण तयार करतो. दीज मोल्ड्स आर यूज फॉर मेकिंग कास्टिंग ऑफ नॉन फेरस मेटल्स, जे लो मेल्टिंग पॉईंट आहे, जिथे हीट जास्त नसते. फॉर मेकिंग these molds, a metallic pattern made of free cutting brass is used, around which is allowed to set a slurry of plaster. म्हणजे एक पॅटर्न असतो, त्याच्या अवतीभोवती प्लॅस्टरची स्लरी म्हणजे सेमी लिक्विड प्लास्टर त्याच्या अराउंड सेटल केलं जातं. आणि जे जेव्हा वाळतं तेव्हा आपल्याला आपोआप तो पॅटर्न बाहेरून आतून काढून घेतला की आपोआप एक शेलसारखं किंवा एक मोल्ड तयार होतं, कॅव्हिटी तयार होते. दीज मोल्ड्स हॅव व्हेरी लो परमेबिलिटी. जसे सँड कास्टिंगमध्ये परमेबिलिटी जास्त असते, पोरॉसिटी जास्त असते, तसं इथे नाही, कारण हे एक सॉलिड आहे. देअरफॉर दे आर थोरोली ड्राईड आफ्टर प्रिपरेशन. कारण त्याच्यात जे मॉइश्चर आहे किंवा काही लिक्विड आहे जे मोल्टन मेटलच्या संपर्कात येऊन गॅस प्रोड्यूस होईल, आतमध्ये स्टीम प्रोड्यूस होईल, त्याच्यासाठी केअर शुड बी टेकन दॅट इट शुड बी ड्राईड प्रॉपरली. दिस लो परमेबिलिटी इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर लिमिटिंग यूज ऑफ प्लास्टर ॲज अ मोल्ड पोटॅटो. त्याचा यूज कमी आहे कारण परमेबिलिटी नाही आहे. रिसंट रिसर्च इनेबलिंग हाय परमेबिलिटी इन देम एनहान्स देअर युटिलिटी. याच्यावर काही रिसर्च झाला आणि परमेबिलिटी इन्क्रीज केलेली आहे. सो जिथे लो मेल्टिंग पॉईंटचे मेटल्स, अलॉईज याचं काम आपण करतो, त्या ठिकाणी आपण प्लास्टर मोल्ड यूज करू शकतो. डायमेन्शनल ॲक्युरेसी इज हायर इन दिस. छोटे पार्ट्स कास्ट करायचे असतील तर प्लास्टर जे आहे त्याच्या आतमध्ये जी कॅव्हिटी तयार होते ती खूप, जो सरफेस क्वालिटी आपल्याला मिळते कास्टिंगमध्ये किंवा जे डायमेन्शनल ॲक्युरेसी आपल्याला मिळते ती जास्त असते. आणि जी फर्दर मशिनिंग आहे, सरफेस फिनिशिंग म्हणा किंवा कटिंग म्हणा, ते आपल्याला करायची गरज पडते. रिप्रोडक्शन ऑफ फायनर सरफेस डिटेल्स, मी सांगितलं पहिले की सरफेस फिनिश प्लास्टर मोल्डिंगमध्ये जास्त मिळतं. देन कोअर सँड मोल्ड्स, ड्राय सँड कोअर्स प्रिपेअर्ड सेपरेटली इन दी युज्युअल मॅनर अँड कॅन बी असेंबल्ड टुगेदर टू फॉर्म ए मोल्ड. मोल्डचे वेगवेगळे पार्ट्स, म्हणजे एक मोल्ड म्हणजे एक कॅव्हिटी आहे, ती कॅव्हिटीमध्ये वेगवेगळे शेप्स आहेत, जसं आपल्याला कास्टिंग पाहिजे तसं. हे शेप्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या याच्यात बनवले आणि मग ते असेंबल केले. सच मोल्ड्स आर रिलेटिव्हली कॉस्टलियर, कारण प्रत्येक जो पार्ट आहे त्या मोल्डचा तो सेपरेटली बनवला जातो. आणि कोअर ऑइल जे आहे ते बाइंडर म्हणून यूज करतात, तो कॉस्ट इज हायर.
The higher cost can be compensated to a great extent by way of many advantage. याचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला याची गरज आहे त्यावेळेस त्याचा यूज जर जस्टिफाईड असेल तर वी कॅन हॅव दॅट कोर्स अँड मोल्ड्स. द मेन ॲडव्हान्टेज दॅट मोल्ड्स आर हॅविंग व्हेरी हाय कोलॅप्सिबिलिटी. आता हे पार्ट्स ज्या मोल्डचे सेपरेटली बनवलेले आहे ते वन पीस नाही आहे, तर कोलॅप्सिबिलिटी जी आहे हाय टेम्परेचरवर ते लगेच तुटून जाईल. सो दिस इज दी नेक्स्ट, दॅट इज कार्बन डायऑक्साईड मोल्ड्स. These molds are made by mixture of clean and dry silica, रेती वाळू, and sodium silicate. बाइंडर जे आहे याच्यामध्ये यूज होणार ते सोडियम सिलिकेट बेस्ड बाइंडर आहे. द कार्बन डायऑक्साईड गॅस इज यूज टू मोल्ड हार्डनर ॲज मोल्ड हार्डनर. CO2 जो आहे तो Na2SiO3 दॅट इज sodium silicate into CO2. So it is कार्बन डायऑक्साईड हे जे रिॲक्शन आहे Na2CO3 प्लस SiO2 जे हार्डनेस आपण याच्यात मिळवू शकतो. सो कार्बन डायऑक्साईड इज यूज ॲज मोल्ड हार्डनर. आफ्टर प्रिपेरिंग द मोल्ड फ्रॉम द युजुअल मॅनर द गॅस इज पास्ड थ्रू इट अँड टू ऑब्टेन द डिझायर्ड हार्डनेस. सो दिस रिॲक्शन इज टेकिंग प्लेस देयर. देन नेक्स्ट इज मेटॅलिक मोल्ड्स. मेटॅलिक मोल्ड्स आर परमनंट मोल्ड्स. म्हणजे जिथे नेहमी छोटे छोटे पार्ट्स बनवावं लागतात, तर प्रत्येक वेळेस तुम्ही सँडचा मोल्ड बनवणं, ते सगळं प्रोसेस करणं किंवा त्याला ड्राय करणं, हे सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. सरळ सरळ जो मोल्ड आहे तो मेटलचा बनतो. जसं डाईज असतात आपण पाहिलं प्लॅस्टिकमध्ये, प्लॅस्टिकचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, बॉटल्स बनवतो आपण, डब्या बनवतो, प्लॅस्टिकचे जे काही बकेट्स असतील, खुर्च्या असतील, ऑल दीज आर मोल्डेड प्लॅस्टिक मटेरियल. आणि ह्याचं जे मोल्डिंग होतं ते मोल्ड जे असतात त्या डाईज ज्याला म्हणतो आपण, ते सरळ सरळ मेटॅलिक असते. कारण याचा रिपिटेटिव्ह यूज असतो, मास प्रोडक्शन आहे, नंबर ऑफ आयडेंटिकल पार्ट्स आर टू बी प्रोड्यूस ऑल द टाईम. सो मेटॅलिक मोल्ड्स आपण तिथेच यूज करतो जिथे प्रोडक्शन जास्त आहे. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज परमनंट मोल्ड्स. याला मेटॅलिक मोल्डला काय नाव आहे? परमनंट मोल्ड. मोस्टली मेड इन 2 halls विच आर जॉईन टुगेदर बिफोर पोरिंग टू फॉर्म दी कंप्लीट. हे 2 डाय जी असते ती 2 पार्टमध्ये असते, किंवा मोल्ड जो असतो तो 2 पार्टमध्ये असतो. ते जोडल्यावर तो मोल्ड तयार होतो. दीज मोल्ड्स आर मोर पॉप्युलरली नोन ॲज डाईज. मी तुम्हाला पहिले सांगितलं की डाय म्हणतो आपण, डाय कास्टिंग, किंवा प्लॅस्टिक मोल्डिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, इंजेक्शन मोल्डिंग असेल, ब्लो मोल्डिंग असेल, प्लॅस्टिकच्या ज्या काही वस्तू आपण बनवतो त्या सगळ्या डाईजच्या सहाय्याने बनवतो. त्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकार आहेत वेगवेगळ्या पार्ट्सचे बनवायचे. पण बेसिकली तो जो शेप असतो आतमधल्या कॅव्हिटीचा, तसा शेप त्या प्लॅस्टिकला मिळतो आणि मग तसं ते आर्टिकल तयार होतं. जसं बकेट असेल, डब्या असतील छोट्या, किंवा बॉल्स असतील, बॉटल्स असतील प्लॅस्टिकचे. सो डिपेंडिंग ऑन व्हॉट सॉर्ट ऑफ आर्टिकल यू आर प्रोड्युसिंग, यू हॅव टू गो बाय दॅट मेथड. बट बेसिकली इन ऑल दी मेथड्स दी डाईज आर यूज्ड. त्यालाच मोल्ड्स म्हणतो आपण, परमनंट मोल्ड्स. दे कॅन बी यूज फॉर कास्टिंग बोथ फेरस ॲज वेल ॲज नॉन फेरस मेटल्स अँड अलॉईज. फेरस मेटल्स पण आपण याच्यात बनवू शकतो, नॉन फेरस मेटल्स पण बनवू शकतो, इवन प्लॅस्टिक्ससाठी पण आपण यूज करतो. दीज मोल्ड्स आर कॉमनली मेड फ्रॉम अलॉय स्टील्स ऑर ग्रे आयर्न ऑर ॲनोडाइज्ड ॲल्युमिनियम अलॉईज. त्याचं हे बनलेलं असतं, जी डाय असते ते. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ दीज मोल्ड्स ऑफ आर हायर डायमेन्शनल ॲक्युरेसी. आता याच्यात डायमेन्शन्स जे आहेत कॅव्हिटीचे आतमधले, ते डिस्टर्ब व्हायचे किंवा डिस्टॉर्ट व्हायचे किंवा चेंज व्हायचा काहीच कारण नाही, कारण ते मेटलची बनलेली असते. अँड हेन्स वी गेट बेटर सरफेस फिनिश, बेटर डायमेन्शनल ॲक्युरेसी अँड हाय रेट ऑफ प्रोडक्शन. सँड कास्टिंगमध्ये रेट ऑफ प्रोडक्शन खूप कमी असतो, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही मोल्ड बनवणार,
मग कास्टिंग बाहेर काढणार, सॉलिडिफिकेशन, मग तो मोल्ड तोडणार, पुन्हा मोल्ड बनवणार. इथे तशी गरज नाही, मोल्ड इज परमनंट. So all the time after solidification, remove the casting, pour the material, and the process is going continuously. Then next is and the last is shell mold. Shell म्हणजे एक आवरण ज्याला म्हणतो आपण, कंटेनर. तर पॅटर्न्सच्या अवतीभोवती जसं द मोल्ड्स आर प्रिपेअर्ड बाय हिटिंग मिक्सचर सँड अँड रेझिन ओव्हर दी सरफेस ऑफ मेटॅलिक पॅटर्न. मेटॅलिक पॅटर्नच्या वर एक लेअर दिली जाते सँड आणि रेझिन्सची आणि त्याला ते मिक्सचरची. दिस एनेबल्स दॅट द प्रोडक्शन ऑफ थिन अँड रिजिड लेअर ऑफ युनिफॉर्म थिकनेस विच वेन सेपरेटेड फ्रॉम द पॅटर्न फॉर्म्स वन पार्ट ऑफ द शेल. त्या शेलचा एक पार्ट तयार होईल आणि जेव्हा दुसरा पार्ट तयार करू दॅट शेल्स कॅन बी कंबाईन्ड टू और शेल कॅन बी फॉर्म्ड बाय जॉईनिंग द टू पार्ट्स. एक पार्ट म्हणजे जो पॅटर्न आहे मेटॅलिक पॅटर्न त्याच्यावर एक लेअर देऊन बरोबर ते तयार करतात आणि मग ते काढून घेतलं की तो पॅटर्न काढून घेतला की ते शेल अर्ध शेल तयार होतं. मग पुन्हा अर्ध शेल तयार करून ते दोन शेल जोडले, दोन पार्ट्स शेलचे, की इट फॉर्म्स ए टू सच पार्ट्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म ए शेल मोल्ड. शेल. So these are the molds, types of molds, right from the green sand mold to shell mold. So depending on the process, depending on the casting, depending on the metal you are casting, depending on the type of production you are having, depending on the size of the casting, we can vary with these molds, types of molds. So these are the types of molds, right from the green sand mold, skin dried mold, dry sand mold up to shell mold. There are so many molds used depending on various criteria. Then there are some terms related, terminology related to sand molds. मी तुम्हाला पहिले सांगितलं कोप काय, ड्रॅग काय, रनर काय, रायझर काय, गेट काय, गेट कशाला म्हणतो आपण. सो ऑल दॅट विल सी. सो कोप इज दी अप्पर पार्ट, वरचा जो पार्ट असतो त्याला कोप म्हणतो आणि ड्रॅग इज दी लोअर पार्ट. दोन पार्टमध्ये आपण मोल्ड बनवला. खालचा जो पार्ट आहे फ्लास्कचा ज्याच्यामध्ये मोल्ड बनवलेला आपण त्याला ड्रॅग म्हणतात, वरचा पार्टला कोप म्हणतात. रनर इज दी पॅसेज थ्रू विच दी मोल्टन मेटल इज पोअर. जिथून मोल्टन मेटल पोअर केलं जातं आतमध्ये, रनर जिथून रन होतं ते मोल्टन मेटल, दॅट इज रनर. गेट इज स्मॉल पॅसेज कनेक्टिंग दी रनर अँड दी मोल्ड कॅव्हिटी. रनर आणि मोल्ड कॅव्हिटीला जिथे कनेक्ट होतो रनर त्याला म्हणतो आपण गेट, जिथून ती एंट्री होईल मोल्ड कॅव्हिटीमध्ये. पार्टिंग लाईन इज दी लाईन अलॉंग विच दी सँड सरफेस ऑफ दी कॉप अँड ड्रॅग मीट्स इच. कोप वरचा पार्ट आहे, ड्रॅग खालचा पार्ट आहे, दोन्ही पार्ट जिथे मिळतील कोप आणि ड्रॅग त्याला म्हणतो आपण पार्टिंग लाईन. रायझर, त्याचं नाव आहे रायझर. रायझर म्हणजे अलाउ टू राईज, जे एक्स्ट्रा मटेरियल आपण आता आपल्याला माहीत नाही, मोल्ड कॅव्हिटी बंद आहे, आतमध्ये आहे आणि आपण मोल्टन मेटल पोअर करून राहिलेलं आहे, आपल्याला माहीत नाही की किती मोल्टन मेटल. तर जेव्हा ती पूर्ण कॅव्हिटी फिल होईल आतमधली, त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा मटेरियल आहे आपण टाकलेलं ते त्या रायझरमधून वर येईल आणि आपल्याला कळेल की मटेरियल जे आहे आतमधलं ते कॅव्हिटी जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे. सो रायझर इज दी पॅसेज थ्रू विच मोल्टन मेटल रायझेस अप आफ्टर फिलिंग दी मोल्ड कॅव्हिटी. मोल्ड कॅव्हिटी पूर्णपणे भरल्यावर जे एक्स्ट्रा मटेरियल टाकलं आपण ते त्या रायझरमधून वर येईल. त्याचा दुसरा यूज पण आहे, तो सांगतो नंतर. हे एक टिपिकल गेटिंग सिस्टीम इथे दाखवलेली आहे. हे कास्टिंग आहे. हे पोअरिंग बेसिन आहे जिथे आपण मोल्टन मेटल पोअर करू. हा स्क्रू आहे. दिस इज दी रनर. हे इथे दाखवलेलं आहे, जे आडवं आहे ते रनर आहे. याला गेट्स लावलेले आहे, 3 ठिकाणी गेट आहे आणि या 3 ठिकाणाहून हे मटेरियल आतमध्ये जाईल. ही कॅव्हिटी पूर्ण भरली की जे मटेरियल एक्स्ट्रा मटेरियल आहे ते या रायझरमधून वर येईल. सो स्टेप्स इन्वॉल्ड इन मेकिंग ए सँड मोल्ड. काय काय स्टेप्स आपण याच्यात करतो.
Initially, a suitable size of molding box for creating suitable wall thickness is selected. जो मोल्डिंग बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपण सँडचा मोल्ड बनवणार आहे त्याची सुटेबल साईज आपण सिलेक्ट करतो. सफिशियंट केअर शुड बी टेकन सच दॅट सेन्स दॅट दी मोल्डिंग बॉक्स मस्ट ॲडजस्ट मोल्ड कॅव्हिटी राईज अँड गेटिंग सिस्टीम. या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजे, एवढ्या साईजचा तो पाहिजे. नेक्स्ट प्लेस दी ड्रॅग पोर्शन ऑन दी पॅटर्न. जो ड्रॅग पोर्शन आहे तो पॅटर्नवर प्लेस करायचा खालचा. विथ दी पार्टिंग सरफेस डाऊन. पार्टिंग सरफेस जो आहे तो खाली उलटा ठेवायचा. ऑन दी बॉटम रॅम अप बोर्ड ॲज शोन इन फिगर ए. जी इकडे येईल. द फेसिंग सँड इज देन स्प्रिंकल्ड केअरफुली ऑल अराउंड दी पॅटर्न सो दॅट दी पॅटर्न डज नॉट स्टिक विथ दी मोल्ड अँड सँड ड्युरिंग विथड्रॉन ऑफ दी पॅटर्न. सो ड्राय सँड म्हणजे फेसिंग म्हणजे जिथे तो जो मोल्ड आहे तो त्या पॅटर्नच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तिथे ती फेसिंग सँड लावली जाते जेणेकरून ते चिकटलं नाही पाहिजे. द ड्रॅग इज देन फिल्ड विथ लूज प्रिपेअर्ड मोल्डिंग सँड. जो ड्रॅग आहे त्याच्यामध्ये आपण आता सँड टाकतो आहे. अँड रॅमिंग ऑफ दी मोल्डिंग सँड इज डन युनिफॉर्मली. रॅमिंग म्हणजे त्याला असं प्रेशरनी रॅमिंग करतात युनिफॉर्मली इन दी मोल्डिंग बॅस अराउंड दी पॅटर्न. त्या पॅटर्नच्या अवतीभोवती पॅटर्न ठेवला आपण त्याच्यावरती रेती आहे ती दाबतो आहे. इथे दाखवलेला आहे. हा ड्रॅग आहे, इथे हा पॅटर्न ठेवला आहे आणि ही जी मोल्डिंग सँड आहे ही आपण इथे रॅमिंग केलेली आहे. हा रिक्वायर्ड कास्टिंगचा शेप आहे, जिस कास्टिंग पाहिजे आपल्याला. आणि हा पॅटर्न जो आहे हा असा येईल इथे पहा. इथे हे कोअर प्रिंट आहे जिथे कोअर बसणार आहे. हे कोअर आहे कारण याच्यात हॉलो आहे दिसते आहे तुम्हाला, हिडन लाईन दिसते आहे आतमध्ये, थ्रू होल आहे. सो फॉर दॅट वी हॅव टू प्लेस ए कोअर. दिस इज पॅटर्न. सो दिस इज दी रिक्वायर्ड कास्टिंग अँड हे कास्टिंग आहे आणि याच्याप्रमाणे हे पॅटर्न असं तयार केलेलं आहे. हा ड्रॅग झाला आणि याच्यावर हा कोप आला. आता कोपमध्ये रायझर आलेला आहे, स्क्रू पिन आहे. या पिन्स कशाला टाकलेल्या आहे? टू गेट ए ओपनिंग ऑर ए पॅसेज. आणि हा ड्रॅग आहे. सो दिस इज दी गेट. इथे गेट दिलेले आहे दोन्ही इकडे. ही मोल्ड कॅव्हिटी तयार झाली आणि हे पॉप आणि ड्रॅग आपण इथे असेंबल केलं. इथे हा कोअर टाकलेला आहे टू गेट दी पॅसेज ऑर हॉलोनेस इन दिस. आणि कास्टिंग आफ्टर बिंग नॉकड आउट. नॉकड आउट केल्यानंतर जी कास्टिंग मिळेल ती असं मिळेल. सो सिम्पल प्रोसेस आहे. फिल दी मोल्डिंग सँड वन्स अगेन अँड देन परफॉर्म रॅमिंग. रिपीट दी प्रोसेस 3-4 टाइम्स. पुन्हा त्याच्यात सँड टाकत राहा, रॅमिंग करत राहा. द एक्सेस अमाऊंट ऑफ सँड इज रिमूव्ड. ते काढून टाकायची. स्ट्राईक ऑफ बार म्हणजे एक साधी बार असतो त्या बारनी ते वरची सँड काढून टाकायची. टू ब्रिंग दी मोल्डिंग सँड ॲट दी सेम लेवल ऑफ दी मोल्डिंग फ्लास्क हाईट. जेवढा फ्लास्क असेल तितकीच सँड आपल्याला त्याच्यात भरायची आहे. द ड्रॅग इज देन रोल्ड ओव्हर. ते ड्रॅग जे आहे तो उलटा केलेला होता, आपण त्याला सरळ केलं. अँड दी पार्टिंग सँड इज स्प्रिंकल्ड ओव्हर दी टॉप ऑफ दी ड्रॅग. वरच्या बाजूनी पण पार्टिंग सँड आपण स्प्रिंकल केली. नाव दी कोप इज प्लेस्ड ऑन दी ड्रॅग पॅटर्न. जो कोप आहे तो ड्रॅग पॅटर्नवर ठेवला. अँड अलाइन इज डन विथ दी डॉवेल पिन्स. डॉवेल पिन्सनी तो अलाइन केला. देन कोप इज प्लेस्ड ओव्हर दी रॅम्प ड्रॅग and the parting sand is sprinkled all around the cope pattern. Screw and riser pins are placed. जिथे रायझर आहे, स्क्रू आहे तिथे ते पिन्स ठेवल्या वर्टिकल पोझिशन ॲट सुटेबल लोकेशन युजिंग दी मोल्डिंग सँड. इट विल हेल्प टू फॉर्म सुटेबल साईज कॅव्हिटीज फॉर पोरिंग मोल्डन मेटल. ते आपण पाहिलं. द गॅगर्स इन दी कोप आर सेट ॲट सुटेबल लोकेशन इफ नेसेसरी. गॅगर्स आर फॉर दी स्ट्रेंथ. मेटल्सच्या पट्ट्या आतमध्ये जर स्ट्रेंथ पाहिजे असेल तुम्हाला तर त्या प्लेस कराव्या लागतील. त्याला गॅगर्स म्हणतो आपण. दॅट आर यूज टू गिव्ह दी स्ट्रेंथ टू दी मोल्डिंग सँड ऑर दॅट मोल्ड. दे शुड नॉट बी लोकेटेड टू क्लोज टू दी पॅटर्न. पॅटर्नच्या जवळ नसले पाहिजे ते, कुठेतरी
वेगळ्या लोकेशनला त्या गॅगर्स आपण टाकतो और मोल्ड कॅव्हिटी. अदरवाईज दे मे चिल द कास्टिंग अँड फिल द कोप विथ मोल्डिंग सँड अँड रॅम ऑन द पॉइंट. So the gaggers that should be placed somewhere different location than the mold cavity and the pattern पासून दूर. Strike off the excess sand from the top of the cope. वरतून त्या कॉपमधून excess sand काढून टाका. Remove the screw and riser pins. Riser pin आणि screw pin पण काढून टाका. Create vent holes in the cope. एक व्हेंट वायर म्हणजे बारीक एक वायर असते, त्या वायरच्या साहाय्याने असे छिद्र करायचे. कशासाठी? टू एस्केप. ते जे मोल्टन मेटल आपण टाकू त्याच्यानंतर जे गॅसेस किंवा स्टीम फॉर्म होईल ती ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर निघाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ते वेंट्स बारीक छिद्र आपल्याला त्याच्यात करावे लागतील. द बेसिक पर्पज ऑफ क्रिएटिंग वेल्ड होल्स इन कोप इज टू परमिट द एस्केप ऑफ गॅसेस जनरेटेड ड्युरिंग पोरिंग अँड सॉलिडिफिकेशन ऑफ कास्टिंग. स्प्रिंकल पार्टिंग सँड ओव्हर द टॉप ऑफ द कोप सरफेस. कोपच्या वरच्या सरफेस पण ती पार्टिंग सँड टाकू आपण. अँड रोल ओव्हर द कोप ऑन द बॉटम बोर्ड. त्याला बॉटम बोर्डवर ठेवू. रॅप अँड रिमूव्ह बोथ कोप अँड ड्रॅग पॅटर्न्स अँड रिपेअर दी मोल्ड सुटेबली इफ नीडेड. ड्रेसिंग वगैरे काही म्हणजे एक्स्ट्रा फिनिशिंग वगैरे करायचं असेल तर ते करू शकता. द गेट इज देन कट. गेट जे आहे जिथून मोल्टन मेटल आतमध्ये जाणार आहे ते स्क्रू बेसिनच्या खाली जिथून स्क्रू पिन टाकली होती आपण त्याच्या खाली ते गेट बनवतो आपण. द कोप इज देन क्लॅम्प विथ द ड्रॅग अँड द मोल्ड इज रेडी फॉर पोरिंग. सो गेट रनर गेट तुम्ही बनवलं की सगळ्यात शेवटी ते कोप आणि ड्रॅग क्लॅम्प करून दी मोल्ड इज रेडी फॉर पोरिंग. So next is the molding process. This we'll see processes. This we'll see in the next video. So we have seen some remaining processes of the types of molds up to shell mold, and then we have seen the molding. How the steps are involved in molding: cope, drag, runner, gate, screw, riser. याला कशाला म्हणतात ते आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की स्टेप्स कोणत्या कोणत्या इन्वॉल्ड आहे मोल्डिंगमध्ये. नेक्स्ट टाईम विल सी दी मोल्डिंग प्रोसेसेस.